राज, प्रत्येक वेळी वार करणं महत्वाचं नाही, तर समोरच्याचा वार अडवणंही तितकंच गरजेचं. समोरच्याचा वार अडवायचा सोडून मुजरा कसला करताय? एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, रणात लढताना समोरचा ना राजा ना शिपाई, त्याचं आणि तुमचं नातं फक्त शत्रूचं. उत्तम सराव चालू आहे, असाच चालू द्या. आणि आपण इथं काय करतोय कोणालाही कळता कामा नाही. चालू द्या. अक्का, शिवबाराज कुठं आहेत? शिवबाराज असतील की इथंच पोरांबरोबर खेळत. बर बर. शिवबाराज? होय, आम्हीच. मुजरा राज? काय काम? काय नाही राज, तुम्हासनी बघायचं होतं म्हणून आलतो. राज, मला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून. असं? शिरप्या. जी राज. अहो ह्या खेळात म्हणतोय मी. ए, अरे तलवार तर हातात धरायला कुणालाही येते, चालवता येते का ती सांग? असं? तू जशी इटी उडवतो ना, तशी आम्ही मुंडकी उडवतो. वा, तलवार तर अगदी विजेसारखी चालवतोस. पण तुला कसं कळालं की तलवारी त्या झुडपात लपवल्यात? अहो त्यात काय अवघड राज. अहो मी आलतो तेव्हा बघत होतो, ह्यो पोऱ्या सारखा त्या झुडपाकडे बघत होता. आणि तसं बी राज, अहो तुम्ही समजेंनी डोक्याला मुंडाशी बांधली ती,
अहो मुंडाशी बांधून कोणी इटी दांडू खेळतं का? तलवारीचा वार लागूनी म्हणून शान मुंडाशी बांधते ती. वा, तुझ्या बुद्धीचे कौतुक करावं तेवढं कमीच. पण कोण आहेस कोण तू? म्या रामोशाचा बहिर्जी. बरं, तलवार तर उत्तम चालवलीस. अजून काय काय येतं तुला? असं म्हणता येतं जी राज. तलवार चालवतो, कुस्ती खेळतो, भाला फिरवतो आणि राज कुठल्या बी पक्षाचा आवाज काढतो आणि यशांत तर असं करतो की तुम्ही बी बाळगणार नाही राज. वेशांतर. वा बहिर्जी, तुम्ही आजपासून आमचे जिवलग सवंगडी. तुम्ही आजपासूनच आमच्या खेळात या. राज उद्यापासून येतो की. का बरं? बाला सांगावा लागेल. बर, येतो म्या. मुजरा राज. आणखी एक राज. त्या झाडावरच्या पोराला सांगा की या दिवसात मोर वरडत नाहीत. हा वैशाखाचा महिना आहे. नाही कसं कुणीतरी जाणता यायचा आणि त्याला कळायचं की ह्या दिवसात मोर वरडत नाहीत. मग आवाज आला कुठनं? इथं गवसाल राज. येतो म्या. मुजरा राज. इतकं अफाट चातुर्य, एवढी चपळाई आणि एवढं विलक्षण निरीक्षण कौशल्य आजवर आम्ही कोणातच नाही पाहिलं. धन्य आहात बहिर्जी तुम्ही. आजवर स्वराज्यासाठी लढायला वाघ तर भरपूर मिळाले, पण आता गनिमाच्या हालचालींवर नजर ठेवणारा गरुड पाहिजे. आणि तुमच्या रूपाने आई भवानीने तो गरुड आम्हाला दिलाय. आजपासून तुम्ही स्वराज्याचे डोळे आणि तुम्हीच स्वराज्याचे कान. तुमच्यासारखा गरुड असताना या स्वराज्याची श्रींची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जगदंब.